सिन्नर फाटा भागात जुन्या वादातून युवकाचा खून, खुनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद। नाशिक रोड सिन्नर फाटा भागात जमिनीच्या वादातून शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी एकाचा खून करण्यात आला आहे। नाशिक पुणे महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नर फाटा लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक 1 मध्ये असलेल्या यश टायर नावाचे व्हील अलाइटमेंटचे दुकान असून दुकानाबाहेर 4:30 वाजेच्या सुमारास जुन्या वादातून प्रमोद वाघ वय 38 वर्ष या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। त्यात गंभीर जखमी प्रमोद वाघ याला उपचारार्थ नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र गंभीर जखमी असल्यानं त्याला जयराम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान प्रमोद वाघ यांचा मृत्यू झाला। यश टायर या दुकानाबाहेर प्रमोद वाघ आणि 2 जणांमध्ये वाद झाले आणि त्यातील एकानं दुकानाबाहेर असलेल्या ब्रेक लॉकचे लोखंडी रॉड उचलून प्रमोद वाघ यांच्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर 12 वेळा जोरदार वार केला। हल्ला झाल्यानंतर प्रमोद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। प्रमोद यास पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात हलवले, पण गंभीर जखमी प्रमोद वाघ याचा मृत्यू झाला। हल्ला केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेला। जीवघेणा हल्ला झाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमलवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। हल्ल्याची संपूर्ण घटना शोरूम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आरोपीनं प्रमोद यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने 12 वेळा वार केल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या झालेल्या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे। वृत्त संकलन विभाग, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।